कबड्डीचं गाव आहे वाडा म्हटलं कबड्डीचं गाव पण आम्ही वाड्याला फक्त फटाके बघायचो मॅडम वाड्याला आम्ही फटाके बघायचो पण साक्षात फटाके असे आहेत म्हणून वाड्याला फटाके फेमस आहेत पाठ करताना मी जाऊन सांगेल की सर तुम्हाला फटाके तो बाद में इसके पहिले फटाके ऐसे लोगों पुढे आहे काय बघायला मिळतो प्राऊड ऑफ यू अभिमान असायला पाहिजे सर आणि खरोखर अशा महिला जर पुढे आल्यात ना विजय या मध्ये मध्ये घेत जा निश्चितच हे गीत वाजवा बेटानो खरोखर ज्या दिघे साहेबांनी ठाण्याचं वाघ हे प्रत्येकाला दाखवलं चला पुरुष गट दुसरा पुकार आहे विसाव फाउंडेशन इच्छाशक्ती नालासोपारा दोन्ही संघांना दुसरा पुकार इच्छाशक्ती नालासोपारा विसाव फाउंडेशन चला निश्चितच आमच्या उपतालुका प्रमुख आमच्या योगिता वडे मॅडम यांचं देखील या मंचावर मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून बरेचसे काही कामं आपण बघणार आहोत कारण सानिध्याने मॅडम म्हटलात ना कारण महिलाची लाटच बघायला मिळते इकडे जर आपण बघितलात ना मग इथे असो किंवा तिथे असो महिलाची लाट आम्ही बघतो तुमच्याच आहेत त्या सर्व आमची परिस्थिती बिकट होते की आम्ही जायचं कुठे आमच्या ताई आल्या किंवा माई आल्या आम्हाला दोघांशी राहायचं आहे ना मला तर वाटतंय भेद विसरणं पुन्हा एकत्र या काळाची गरज आहे आणि हे म्हणतात ना होता ढाण्या वाघ ती खरोखर ती प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी येतील आणि यावं हे आमची प्रत्येकाची इच्छा आहे चला आपण जाऊया मैदानामध्ये जिथे आपण दुसरा सेमीफायनल सामना बघतोय आजच्या दिवसातला बघा ह्या शेट्टी नावाच्या खेळाडू आहेत अतिशय सुरेख चढाई करताना बोनस गुणासाठी प्रयत्न करत असं आपण बघतोय चला ऋषी मनी आणि ऋषी वाल्मिकी यस नायगाव एका साईडला ऋषी मागे नांदगाव आणि एका साईडला विरार असा संघ तुम्हाला बघायला मिळतोय दोन स्टेट लेवलच्या खेळाडू एक ज्युनियर स्टेटचे खेळाडू असं बघायला मिळते बोनस पॉईंटची कमाई बघायला मिळते तुम्हाला पुन्हा आपण बघतो 2-3 सामना ऋषी वाल्मिकीकडनं ह्या खेळाडूचं कौतुक करावं अगोदरच्या सामन्यामध्ये खूप मोठमोठे पॉईंट घेतलेत आपला उंचीचा पुरेपूर उपयोग करताना ही खेळ बघायला मिळते आपण दुसरा सेमीफायनल सामना बघतोय ऋषी वाल्मिकी विरुद्ध श्रीराम चला आता बघूया श्रीरामकडनं ही आपली आहा हा पकडायची होती कंबर इथे बाकी निसटली जाते 2 पॉईंटची कमाई चुकीची पकड केली भिरकी मारली आणि भराभर फिरून 2 गडी बाद आता बाकी बघूया ही शेट्टी नावाचे खेळ तुम्हाला बघायला मिळते आहा पॉवरफुल पॉवर हिटर इथे बाकी पकडला जात आहे चांगली पकड केली गेली खूप चांगल्या पद्धतीची पकड तुम्हाला बघायला मिळते 4-4 ची बरोबरी 5-4 एका गुणाची आघाडी पुन्हा आपण बघतोय एक मोठी स्टेट लेवलचे खेळाडू चढाई करताना आपण बघत आहात ऋषी वाल्मिकी संघाकडनं ऋषी वाल्मिकी 4 आणि श्रीराम 5 असा गुणफलक आपण बघतोय चला ऋषी वाल्मिकीकडनं ह्या खेळाडूचं खरोखर खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी केला आहे ज्या उंचीचा फायदा उचलायचा तो पुरेपूर या स्पर्धेत उचलताना पाहिला आहे आहा काय चांगली पकड केलाय हँड टच मिळवलाय 5-5 ची बरोबरी
रसिक मायबाप प्रेक्षक टाळ्या मारा हो. आपला ताई माईचा खेळ करताना हे क्रीडांगण गाजवत आहेत. आपल्या खावात आलेले पाहुणे म्हणून आपण त्याला पाहतोय. जोरदार टाळ्या मारायचं आहे. चला, 1 गुणाची कमाई होते. 6-5. असं आपण बघतोय. टाइम आउट आहे. दुसरा सेमीफायनल आपण बघतोय. एका साईडला श्रीराम विरार आणि एका साईडला ऋषी वाल्मिक नायगाव असा संघ बघायला मिळतोय. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानावर. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की पॉइंट चांगली पकड केली की टाळ्या मारा, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. श्रीराम विरार आणि एका साईडला ऋषी वाल्मिकी नायगाव असा संघ बघायला मिळतोय. 6-5 मोठी रंगतदार लढत या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. आपण बघत आहात शिवसेना युवा सेना आयोजित पालघर जिल्हा कबड्डी स्पर्धा. श्री वैजय वाडार मॅडम, आमचे आयोजक अर्चित पाटील, कुमार वैभव राऊत, श्री प्रतीक पाटील यांच्या अथक मेहनतीने इथे बाकाळ आपली मोठी कबड्डी स्पर्धा बघतोय. पुन्हा चांगली सर्व्हिस करताना खेळाडू आपण बघतो. वारंवार या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. खूप चांगली सर्व्हिस करताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या उंची काय बॅक किक पाहायला मिळते. क्लास दर्जेदार खेळ या खेळाडूकडनं बघायला मिळतोय. आजच्या दिवसात स्पीड मेकर म्हणायला पाहिजे तर या खेळाडूला खूप चांगला पलेचा बोनस पॉइंट. 6-6 काटे की टक्कर म्हटलं जाते ना. दूध का दूध, पानी का पानी, ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. खूप मोठी लढत. पुण्याच्या खोलवर चढाई करत असताना ही राष्ट्रीय खेळ आपण बघतोय. इथे बाकी आपल्या पुरा उंचीचा फायदा उचलला आहे. 1 गुणाची कमाई होते. 7-6 श्रीराम 7 आणि नायगावचा 6. अतिशय मोठी टक्कर पाहायला मिळते. पुन्हा हँड टचचा प्रयत्न करत असताना पुरी उंचीचा आपल्या लांबीचा पुरेपूर फायदा उचलताना ही रेडर तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत स्पर्धेमध्ये खूप चांगली चढाई या रेडरने टाकलाय. इथे बाकी सर आहे. चला, लॉबी टचच्या मध्ये 1 पॉईंटची कमाई होते. 7-7 बरोबर. जोरदार टाळ्या असायला पाहिजे, टाळ्या असायला पाहिजे. काय खेळ बघायला मिळतोय. प्रत्येक सेकंदामध्ये काय पालट होते या खेळाची. काय सुंदर हँड टच केलाय. अनुभव कसा पणाला लावायचा हे या खेळाकडून बघायला मिळते. 7-8 पुनश्च एकटी लढते आपल्या संघासाठी. पुनश्च खेळ घेतली जाते. एकंदरीत विचार केला 8-8 टाइम आउट घेतलाय ऋषी वाल्मिक संघाने. टाइम आउट घेतलाय ऋषी वाल्मिक संघाने. 8-8 बरोबरी बघायला मिळते. मोठी रंगतदार लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. निश्चितच मित्रांनो, बघा या स्पर्धेचं मी तुम्हाला कुतूहल सांगतो, कौतुक सांगतो की स्पर्धेचं बक्षीस कसं आहे. पुरी दुसरं 7,000 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. तयार केला ते देखील 3,000चा. म्हणजे महिला गटाला देखील 4 बक्षीस आहेत. खूप चला, वीर 11 संघाचा कर्णधार आणि जिनल 11 संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स जवळ टॉस करण्याकरता यायचं आहे. चला, वीर 11 संघाचा कर्णधार आणि जिनल 11 संघाचा कर्णधार. 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला, ऋषुवल केलं 2 पॉइंट. आता 10-8 बघा सामना कसा पलटी होते. पुनश्च जी आजच्या दिवसातली श्रीराम संघाची चढाईपटू प्रत्येक चढाईत पॉइंट घेतलाय. या अगोदरचा फक्त फेल गेला, बाकी 3 चढाईत 3 पॉइंट घेतलाय. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघत आहोत. दुसरा सेमीफायनल सामना ऋषी वाल्मिकी आणि श्रीराम विरार.
10-8. एक बोनस पॉईंट मिळतोय. 10-9. पुन्हा जाते शेट्टी. बघूया आतापर्यंत खूप चांगला पहिला खेळ तिच्याकडनं पाहायला मिळालाय. डावा आणि उजवा कोपरा ओहो क्लास दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतो. सर टाइम आउट घेतलाय. ऋषी वाल्मिकी टाइम आउट घेतलाय. पुरुष गट 12-9. पहिला सेमीफायनलचा सामना मोर्या अर्नाळा अष्टभुजा रानगाव. पहिला पुकार आहे दोन्ही संघांना. तयार राहायचंय. मोर्या अर्नाळा अष्टभुजा रानगाव. काय खेळ बघायला मिळतोय. चित्तथरारक सामना. महिला दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला विचार केला श्रीराम आणि एका साईडला विचार केला ऋषी वाल्मिकी. हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका साईडला श्रीराम 9 आणि 12 ऋषी वाल्मिकी. चला मोठी स्पर्धा दर्जेदार. पुनश्च या चढाईपटूकडे खूप मोठी जबाबदारी आहे श्रीराम संघाची. खोलवर चढाई करत असताना दोन्ही साईडला इथे बाकी बघायला मिळते. डावा कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात हँड टच करण्याचा प्रयत्न. पुनश्च खोलवर चढाई इथे बाकी. पुनश्च त्या खेळाडूला कंटिन्यू 2दा बाद केलाय. डावा कोपऱ्यातल्या खेळाडूला 1 नंबरचा दुसऱ्यांदा बाद केलाय. पुनश्च जाते. बघूया आमची शेट्टी कशा पद्धतीने खेळ करते. एक अप्रतिम चढाईपटू. आतापर्यंत प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट घेतलाय आणि खऱ्या अर्थाने ऋषी वाल्मिकी संघाला तारण करता म्हणावं लागेल. ओहो हो कबड्डीची थरार पाहायला मिळते. इकडे जोरदार थरार बघायला मिळते. सुपर टॅकल 2 पॉइंट. जोरदार टाळ्या असायला पाहिजे मित्रांनो. काय काढला गेलाय. 3 खेळाडू असताना सुपर टॅकल 12-12. एका साईडला विरार एका साईडला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. मिळतोय. अंकित सामना रसिक मायबाप प्रेक्षक तुम्ही बघाल ना चारो बाजूने फुल बघायला मिळतात. पुनश्च ह्या धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे. 1-2 चेंडू झाले. त्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय अक्षय. 4 खेळाडू मध्ये त्यावेळेला सुंदर असा फटका. अप्रतिम टायमिंग. षटकार 6 धावा. खेळाडूला बघतोय आता. खूप चांगला खेळ केलाय आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ कुठे केव्हा कलाटणी घेईल सांगू शकत नाही. चला आता ऑफिशियल टाइम आउट घेतलाय. ऑफिशियल टाइम आउट घेतलेला आहे. इंजुरी म्हटलं की खूप मोठं नुकसान होऊ शकतंय. अतिशय मोठा सामना 12-12ची बरोबरी आपण मॅडम बघतोय. एका साईडला विरारचा संघ एका साईडला ऋषी वाल्मिकी नायगावचा संघ पाहायला मिळतोय. महिला गटातला हा दुसरा सेमीफायनल सामना. महिला गटामध्ये सफाळे कुर्लाई हा संघ बाकी पूजा पाटीलचा हा फायनलमध्ये पोहोचला आहे. चला आता पुनश्च जात आहे. या खेळाडूचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने ती खेळ करत आहे. चला थर्ड रेड डू और डाय. या सर्व्हिस मध्ये पॉईंट घ्यायचा आहे. डू और डायची रेड आपण बघतोय. काय चढाई केला या खेळाडूने. आतापर्यंत विचार केलात ना श्रीराम संघासाठी खूप चांगला खेळ या खेळाडूने केलाय. ओहो हो हो इथे बाकी चुकीची पकड केली. 13-12 आपण बघतोय. पुन्हा 1 गुणाने पुढे आहे तो म्हणजे श्रीराम संघ बघायला मिळतो. विरारचा श्रीराम 1 गुणाने पुढे आहे. पण हा ओहो झापट मारली आणि पकडला गेलाय. इथे बाकी जाळ्यामध्ये सापडलाय. काय झडप टाकली. एखादा भक्ष पकडण्यासाठी वाघ झाला झडप तशा पद्धतीने या 7 नंबरच्या ताईने झडप टाकली आणि इथे बाकी गडी बाद होते. इथे बाकी कोड चेंज हाफ टाइमचा विचार केला तर श्रीराम 12 आणि ऋषी वाल्मिकी 12. श्रीराम 14-12 14-12 असं आपण बघतोय. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण इकडे पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केलाय तर तुम्ही श्रीराम संघाकडनं एकमेव चढाईपटू आहे तिने आतापर्यंत गुण आणण्याचं काम केलंय.
मोठी रंगतदार लढत आपण इथे बघत आहात. दुसरा सेमीफायनल सामना, आपण पहिला सेमीफायनल सामना पाहिला तिथे म्हणजे कुर्लाई सफाळे संघाने डीजे एक थरार डीजे चला आता डीजे बंद असलेल्या मॅचचा आमच्या चला हा डीजे जर तुम्ही म्हटलात ना तर डीजे जायचं उछळी गावामध्ये आणि विचारायचं. उछळी गावामध्ये गेलात की हा डीजे तुम्हाला बघायला मिळेल. लोकप्रिय डीजे आहेत. असंख्य लग्न गाजवलेत, असंख्य गरबे गाजवलेत, असंख्य गणपती गाजवलाय, असंख्य कॉलेजचे गॅदरिंग गाजवले, माझ्या ताईचा साखरपुडा गाजवलाय, सोसायटीची पूजा गाजवलाय, काय काय नाही गाजवलं, क्रिकेटचं मैदान गाजवलाय. असा हा डीजे तुम्हाला उछळीचा डीजे बघायला मिळतोय. उछळी गावामध्ये जायचं आणि डीजे निक्स असं सांगितलं का तुम्हाला आभालापासून तरुणापर्यंत योस्तो दादा त्यांच्या मागेल्या भाषेमध्ये नेऊन ठेवतात. तसं तुम्हाला डीजे निक्स हे उछळी गावातला डीजे बघायला मिळतोय. पण एवढं समालोचन करताना प्रत्येक डीजे ओळखीचे झालेत, प्रत्येक खेळाडू ओळखीचे झालेत, प्रत्येक गावं ओळखीचे झालेत. इथे बाकी स्पर्धा बघतो आपण 14-15 आणि खऱ्या अर्थाने आज सालवड गावाचं कुंभमेळा बघायला मिळतो. ज्या सालवड गावाचं कोपऱ्याला कोपऱ्यातले लोक आज पाहायला मिळतात. हीच वर्जमुठी तुमची गावाच्या कामासाठी एकत्र ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील तेव्हा प्रत्येकाने ही स्पर्धा गाजवा. आपण जर विचार केला नेटवर्कच्या माध्यमातून पाटील नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीने नेटवर्क त्याच्याकडे बघायला मिळतोय. आणि मॅडम मला काय माहिती आहे का, मला प्रत्येक नेटवर्कची स्तुती करावीच लागते. मग क्रिकेटसाठी आमचा लीलावती क्रिएशन, मग आमचा नुकताच आपल्या आत्तेजराव त्यांच्या गावातून आलेला ओम साईड स्पोर्ट्स, त्याचं देखील कारण प्रत्येकांबरोबर आपण काम करतोय तर प्रत्येकाचं गुण गायचं. शेवटी क्वालिटी कशी घ्यायची, शेवटी लत्तातलं शर्ट घ्यायचं की डिमांड म्हणून सामान घ्यायचं हे प्रत्येकाचं असायला पाहिजे. पण आमचं काम तर प्रत्येकानं करायचं आहे. पण मॅडम तुम्ही ज्या पद्धतीने काम केलात आणि आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय ना आम्ही, आपल्या गावातले दादा येतात काय वाड्याचे आणि तुमच्या चेहऱ्यावर फुलतो काय. कारण माहेरची माणसं आल्यानंतर चहामध्ये दूध जास्त टाकलं जाते. चला पुण्याशी जाऊया सामनाकडे. खूप चांगली सर्व्हिस करते. या 2 गुणाची कमाई बघायला मिळते ना श्रीराम संघाला, ती ह्याच खेळाडूकडनं पाहायला मिळते. खोलवर चढाई करत असताना पाहायला मिळते. 8 नंबरची जर्सीचे खेळाडू हँड टच केलाय. इथे पुनश्च पॉईंट जोरदार ह्या खेळाडूसाठी असायला पाहिजे टाळ्या. आतापर्यंत जर विचार केलात प्रत्येक सर्व्हिसमध्ये पॉईंट घेण्याचं काम या खेळाडूने केलंय. पुन्हा इथे बाकी बघूया श्रीराम वाल्मिकीचे 5 नंबरचे खेळाडू पुश केलाय. काय माझ्या ताईने ताकद लावलाय आणि बाहेर केलाय. इथे बाकी ऑल आउट संघ होतोय तो म्हणजे निश्चितच ऋषी वाल्मिक 12-19. आता बघूया शेट्टी नावाचे खेळाडू मोठी चढाई करताना. दोन्ही हे संघ तुम्हाला विरारचे बघायला मिळत आहेत. अतिशय सुरेख खेळ शेट्टीकडनं देखील आपण पाहिलाय. पूजा शेट्टीसनं बोनस पॉईंट मी दिलाय मॅडम, बोनस पॉईंट दिलाय. चला खेळाडूने वाद करू नका. पंच आमचे निरीक्षण करतायत. थोडंसं एकमेकांमध्ये चर्चा करून दिसेल. तत्पूर्वी गुणाचा फरक जो आपण पाहिला 13-19 श्रीराम आणि 13 ऋषी वाल्मिक. आपण बघत आहात आजच्या दिवसातला बोनस पॉईंट दिलाय. काय बघायला मिळतंय, खूप चतुर परिवर्तन पाहायला मिळतंय. 13-20 पुनश्च एकटी झट्ट आहे. आपण जर विचार केलात ना ह्या खेळाडूचा एकटी झट्ट आहे. पहिल्या सामन्याचा चालू होण्यापासनं खूप बॅक किक पण टच होत नाहीये. अतिशय खेळ चांगल्या पद्धतीचं बघायला मिळतोय. 7 नंबरच्या जर्सीचे खेळाडूचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. पकड केली जाते. इकडे चांगल्या पद्धतीने पकड केलं जात आहे. थोडंसं जाळ्यामध्ये फसवलं आणि निश्चितच पायावर झडप टाकली गेली, पकडलं गेलं आणि अशा पद्धतीने पुन्हा 1 पॉईंट मिळतो. 21-13 वॉर्निंग दिलाय. कोणत्या नंबरच्या 8 नंबरच्या खेळाडूला वॉर्निंग. चला अतिशय सुरेख खेळ खेळताना 8 नंबरची या सामन्याचं विशेष जे कौतुक म्हणाल ना ते 8 नंबरच्या जर्सीचा खेळाडूचं करायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी चढाई केलाय आणि प्रत्येक चढाईमध्ये यश संपादन केलंय आणि म्हणूनच तर ही 21-13 हा गुणफलक बघायला मिळतोय. आपण समोर बघत आहात श्रीराम विरुद्ध ऋषी वाल्मिक. 21 श्रीराम 13 ऋषी वाल्मिक. आपण गुणफलक बघत आहात. आपण बघतोय शिवसेना युवासेना आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सालवडच्या भव्य दिवा मैदानावरती
आजच्या दिवसातला दुसरा सेमीफायनल सामना. पुनश्च खूप चांगल्या पद्धतीने चढाई करत असताना आपण बघत आहात. चला पुरुष गट विसाव फाउंडेशन इच्छाशक्ती नालासोपारा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि 14-21 21-14 पुनश्च पूर्ण जबाबदारी रेडची सांभाळते हे खेळाडू. प्रत्येक रेडमध्ये पॉईंट घेतला. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण विचार केलात ना तर 8 नंबरचा जर्सीचा खेळ खूप चांगला उजवा ठरला आहे आणि म्हणूनच ते ही 21 गुणाची बढत त्यांच्याकडे बघायला मिळते. 14-21 श्रीराम संघाकडनं 8 नंबरची जर्सी घातलेली ही राष्ट्रीय खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी थोडासा गेम स्लो करताना आपण पाहता ऋषी वाल्मिकी संघाला. पुनश्च ऋषी वाल्मिकी संघाकडनं चढाई करताना 12 नंबरचे खेळाडू आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने चढाई केलाय. ब्लॉक केलाय. हो हो थांबा. सुपर रेड आहे इकडे बाकी चांगली रेड बघायला मिळते पूजा शेट्टी यांच्याकडनं. हर्षा शेट्टी यांच्याकडनं बाकी बघायला मिळते. थांबा मित्रांनो जरा. हर्षा शेट्टी वाटा क्लास 5 पॉइंट. काय सर्व्हिस टाकलाय पूजा शेट्टीने. ओहो खेळाचा रंगच बदललाय. बघता बघता 14-21 वरनं चला इच्छाशक्ती संघ मैदानाचा ताबा घ्या. थर्ड रेड डोरडाय. बघा आम्ही म्हटलं ना कधी कधी पालटेल हे सांगता येईल. यातलं म्हटलं जातं कबड्डीचा खेळ. सुपर रेड 5 गुणांची कमाई करताना हर्षा शेट्टीच्याकडनं पाहिलं आपण. पुनश्च हे खेळाडू खूप चांगला पहिले खेळ करतात. आतापर्यंत आहा 1 गुणाची कमाई करतायत. इथे पुनश्च 19-22 पुन्हा सुपर टॅकल ऑन आहे. 19-22 सुपर टॅकल ऑन आहे. काय पॉवर है हर्षा शेट्टी. आपण बघत आहात 12 नंबरचे खेळाडू काय खेळ करायला बघायला मिळतंय पूर्ण ताकदीचा उपयोग करताना. आणि इकडे बाकी ही एकटीच खेळाडू जी आपली श्रीराम संघासाठी खेळ करताना. 22-20 शेवटचे 5 मिनिटं आमच्या सामना देखील म्हणतात. हो पकडली गेली जाते इकडे चांगली पकड. 21-22 हा काय खेळ बघायला मिळतोय. म्हणून तो म्हटलं जात आहे ना कबड्डीच्या मैदानावर कधी सेकंद काटा चालतोय कधी तुम्हाला मिनिटं बघायला मिळतात आणि कधी तास पडली जातात. इथे बाकी 24-22 आहा हर्षा शेट्टीच्या एका चढाईमुळे इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते 24-22 मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ऋषी वाल्मिक 24 आणि श्रीराम विरार 22. अतिशय मोठी रंगाचं परिश्रम आयोजित करेल. निश्चितच ज्या स्पर्धेचं बक्षीस आहे पुरुष गटासाठी 25,000 महिला गटासाठी 15,000. विसावा फाउंडेशन हा संघ या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे 5 इच्छाशक्ती संघाला पुढे वॉकआउट द्यायचा आहे. चला काय रंगतदार लढत बघायला मिळते. मातीच्या खेळाचं रहस्य काय असते हे आमच्या वाड्याच्या खेळाडू तुम्हाला सांगितलं. थरार मातीचा गंध फुलांचा वैभव तुम्हाला पाहायला मिळतोय वैदेही वाड्यांचा. बघा कशा पद्धतीचा खेळ बघायला मिळतोय. मोठी जर्सी 22-24. चला पहिला सेमीफायनलचा सामना दुसरा पुकार पुरुष गट मोर्या अर्नाळा अष्टभुजा रानगाव. दोन्ही संघांना दुसरा पुकार मोर्या अर्नाळा अष्टभुजा रानगाव. चला ऐश्वर्याचं खूप चांगलं कौतुक. ज्या पद्धतीने ऐश्वर्या खेळ करते इथे बाकी शेट्टीचं खूप चांगला पैसा खेळ करते. आहा बोनस पॉइंट ऋषी वाल्मिकी 25-23. बघा ह्या खेळाडूचं कौतुक करेल. एका साईडने एकटी लढते आणि लढवया वृत्तीच्या ज्या महिला आपण बघतोय ना त्याच महिलेचं कौतुक करायला पाहिजे. इथे बाकी 25-23 पुन्हा हर्षा शेट्टी. शेवटचे 4 मिनिटं काय खेळ केला हर्षा शेट्टीने. यस आमच्या तालुका प्रमुखांचं इथे आगमन होतं आहे. संजय चौधरी साहेब यांचं निश्चितच शिवसेना पालघर तालुका प्रमुख तुमचं इथं स्वागत करतो आम्ही. मुख्यतः खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आमच्या निश्चितच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण जिथे पाहतायत आमच्या ह्या सातपाडीचं वैभव तुम्हाला बघायला मिळतंय. भावेश काय खेळ केला तो तिकडे आपण कोण विसरू शकतो. ते वंदे मातरम चषक आपण ऑरेंज चषक. हर्षा शेट्टी काय सुंदर खेळ करते. 5 ची कमाई झाला. खूप सुंदर खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय.
पुरुष गट आजच्या दिवसाचा पहिला सेमीफायनलचा सामना मोरया अर्नाळा अष्टभुजा रानगाव. चला दुसरा पुकार आहे दोन्ही संघांना. चला बघूया आपण सामना होतोय 26-24. चला 24-26 गुणांची कमाई करणे जरूर आहे. 2 पॉईंट खूप मोठी शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत आहे. अतिशय सुंदर खेळ तुम्हाला बघायला मिळेल. श्रीराम संघाकडनं करताना या खेळाडूचं कौतुक करेन मी ज्या पद्धतीने खेळ केलाय. बोनस पॉईंट मिळाला जातो. एका गुणाची कमाई, एकच फक्त गुणाची. हर्षा शेट्टी व्हॉट अ पॉवरफुल मॅन. काय खेळ केला जातो. बोनस +1 बोनस +1 2 गुणाची कमाई 28-25. टाइम आउट घेतलाय ऋषी वाल्मिकी संघाने. 28-25 गुणाची कमाई टाइम आउट घेतलाय. आपण महिला संघाचा विचार केला तर पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला कुर्लाई सफाळा, जिथे आपण बघतोय पूजा पाटील 3 नॅशनल खेळणारे खेळाडू आपण पाहिलाय, जिच्याकडे प्रदीर्घ अनुभव बघायला मिळतोय. शाहीन शेख नावाचे खेळाडू त्यांच्यात नसताना नवोदिताला घेऊन चांगला खेळ करून कुर्लाई सफाळे गटाने आपली जी महिला कबड्डीमध्ये पालघर जिल्ह्याची मक्तेदारी आहे ते पुनश्च कायम ठेवताना. आणि इथे जर आपण विचार केला एका साईडला ऋषी वाल्मिक 28 आणि एका साईडला श्रीराम विरार 25. 3 गुणाची आघाडी कधी पलटू शकेल सांगू शकत नाही. एका वेळेला 14 होत्या ऋषी वाल्मिकच्या आणि 21 गुणफलकार होत्या त्या श्रीराम. पण 5 सुपर टॅकाची सर्व्हिस बघितली हर्षा शेट्टीकडनं आणि बघितलं पुनश्च खूप चांगली सर्व्हिस टाकताना आतापर्यंत खूप चांगला खेळ खेळला आहे ह्या चढाईपटूकडनं. पुनश्च बोनस पॉईंटची कमाई करत असताना आपण बघतोय होते की नाही प्रयत्न चालते खोलवर चढाई करत असताना 28-25 बोनस पॉईंट यस होतोय. पुनश्च बाकी पुन्हा एकदा हर्षा शेट्टी पॉवरफुल मॅन क्या ताकत है हत्ती 36 बाहुबली का दम आप में है. पुनश्च खोलवर चढाई करत असताना विषयाला टार्गेट केले तर डाव्या कोपऱ्याच्या खेळाडूला. ओहो इथे चुकीची पकड होत आहे. कोण येत नाही इथे बघता बघता. 26-29 इथे बाकी मोठी सर्व्हिस टाकावी लागेल. लास्टचे 2 मिनिटं 3 गुणाची कमाई आहे ऋषी वाल्मिक संघाकडे. बोनस +2 29-27. चला पंचाचं काम करतील. वॉर्निंग दिली गेलाय. यस शिस्तीचा भंग केला तुम्ही, शिस्त चुकवला, डिसिप्लिन चुकवला, रूल फॉलो केले का तुम्हाला ही वॉर्निंग टॉकिंग देते. चला पुन्हा हर्षा 1 पॉईंटची कमाई आहे. शेवटची चढाई बघूया कसं काय होत आहे. प्रत्येकाचे लक्ष सामना कसा असायला पाहिजे ते असा सामना बघायला मिळाला पाहिजे. चित्तथरारक सामना बघायला मिळतोय. ओहो इथे बाकी हर्षा 28-30 बघूया. खूप मोठी चढाई बघायला मिळायला पाहिजे. 28-30 1 पॉईंट बघा. चित्तथरारक सामना जोरदार टाळ्या. प्रेक्षक लोक टाळ्या असायला पाहिजेत. काय सामना बघायला मिळालाय. महिलांची चढाई कुठे बघायला मिळते ह्या मैदानावर. आणि फक्त शिवसेना युवसेना आयोजित कबड्डी स्पर्धा सालोड गावामध्ये. 30-29 असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. खूप मोठी कबड्डी आजच्या दिवसाला. इथे 1 गुणाची कमाई बघायला मिळते. 31-29. चला पुनश्च एकटी ही इथे बघूया 1 गुणाची कमाई होते आणि इथे बाकी 31-30. चला तिसरा व अंतिम पुकार. चला बाहेरच्या मोरया अर्नाळा अष्टभुजा रानगाव. आम्हाला दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. बाहेरच्या प्रेक्षकांनी बाहेरून मॅच बघा. फक्त आयोजक राहतील. आयोजकांनी आम्हाला सांगितलं कृपया नोंद असू द्या. चलो वाद करू. 31-31 काय मॅच आहे. व्हॉट अ क्लास मॅच. काय सामना बघायला मिळतोय. 31-31. चला 31-31 पुन्हा पूजा
मोठी रंगतदार लढत. काय सामना आहे हो. ओहो किती रेड दिला बघूया. सुपर रेड पुन्हा जोरदार टाळ्या हर्षा शेट्टीसाठी. काय खेळ केलाय हो हर्षा शेट्टीनी. एकच वादळ एकच वादा. हर्षा शेट्टी काय खेळ केलाय. आहा इथे बाकी निश्चितच चांगला विजय संपादन केलाय ऋषी वाल्मिक संघाने. आणि वन ऑनली खेळ हर्षा शेट्टी ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. एक वेळ अशी होती की श्रीराम संघ 14-21 गुणांनी पुढे होता. पण त्यानंतर आपण जर विचार केला तर हर्षा शेट्टीची 2 सुपर रेड, एका रेडमध्ये 5 गुणी बाद केले आणि एका रेडमध्ये शेवटच्या 3